पण काय काहीतरी समोसा करायचा. गाईज फायनली आमची समोसा करण्याची तयारी सुरू झालेली आहे आणि मस्तपैकी गंमत जम्मत करून आमच्या तिन्ही मैत्रिणींची तर चांगलीच मैफिल रमली आहे. तुला एवढं घेतलं तुला काही काम नाही तू फक्त आता खा. तर गाईज तुम्ही पाहिलं ना आम्ही किती भांडत होतो, कारण मैत्री ही अशीच असते, कधी रुसणारी तर कधी फुगणारी, कधी हसणारी तर कधी रडणारी, पण प्रत्येक संकटात कायम एकत्र पाठीशी उभी राहणारी. तर करिअरच्या टेन्शनमुळं आणि काही जबाबदाऱ्यांमुळं कधी कधी आम्हाला एकत्र यायला जमत नाही, पण ज्यावेळेस आम्ही सर्व मैत्रिणी एकत्र येतो त्यावेळेस आम्ही छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधतो. ते म्हणतात ना, लोक रूप पाहतात आम्ही हृदय पाहतो, लोक स्वप्न पाहतात आणि आम्ही वास्तव पाहतो, लोक जगात मित्र पाहतात आणि आम्ही तर मित्रांमध्ये जग पाहतो. तसंच काहीसही आमचंही मैत्रीचं नातं आहे बरं का. त्यानंतर ना तुम्ही पाहत आहात आम्ही सगळेजणी एकत्र आलो आणि आमची तर समोशाची रेसिपी ट्राय करण्याचं काम चाललं होतं. आणि त्यानंतर ना बघा आमची सर्वांची लाडकी वहिनी साहेब येऊन आम्हाला काय बोलत आहेत, तुम्ही पहा आता पुढे. तुम्ही समोसे करता हो मला द्याल का? नाही ना. तर बघा आम्ही छोट्या छोट्या गोष्टींमध्ये किती एन्जॉय करतो. तर ते म्हणतात ना, मैत्रीपेक्षा अधिक मौल्यवान कोणती संपत्ती नाही आणि मैत्रीपेक्षा चांगले कोणतीही प्रतिमा नाही. मैत्री ही कच्च्या धाग्यासारखी आहे, पण या धाग्यापेक्षा मजबूत कोणती मंडळी, मैत्री ही अनमोलच असते, कारण की सर्व दुःख विसरण्याची ताकद मात्र या मैत्रीच्या मैफिलीत. अशाच काहीशा छोट्या छोट्या मुवमेंट आम्ही आमच्या आयुष्यामध्ये कॅप्चर करून ठेवतो, कारण की त्याच आठवणी आमच्या कायम सोबत राहतील. खरं आहे ना, माणूस मात्र हे आठवणींमध्ये जगतो, पण मैत्री ही कधीच विसरण्यासारखी नसती. तर गाईज आता खूप गप्पा मारल्या हा आपण. आता आपण आपल्या वहिनी साहेबांनाच विचारूया की समोसा कसा झालेला आहे. वहिनी समोसा खाऊन बघ कसा झालाय. अरे देवा, काय ग, ह्यात काहीतरी कमीच आहे. सॉस कमी आहे, सॉस. अरे देवा, हा सॉस कमी आहे. आता पेरू मध्ये बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. टाटा.